चला अंपायर्स आपण मैदानात ताबा घ्या. पंच मयूर कडव अंपायर मयूर कडव. चला अंपायर लगेच मैदानाचा ताबा घ्या. यापुढील सर्व सामने 3-3 षटकांचे असतील याची नोंद घ्या. आणि आवाजामध्ये बदल होईल. गणेश केसरकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. चला दोन्ही बॅट्समन पाठवा. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्यापर्यंत आले पाहिजेत. बोरजचा आहे ढवळे. चंद्रगड वॉरियर्स ढवळे आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. 3 ओव्हरची मॅच असेल. थोडं फास्ट घ्यायचे मित्रांनो. बोरज संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. तर आमंत्रित केलंय चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघाला. मागील मॅच मध्ये आपण आवाज ऐकतो बाला पवार सर यांचा. तिसरा संघ भेटेल आपल्याला विजयासाठी. सुमित आणि मुकुंद सलामीचे सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला सुमित, एका बाजूला मुकुंद. गोलंदाजी मारतोय गोलंदाज वीरेंद्र मोरे बोरज एक्सप्रेस. वीरेंद्र मोरेला आपण पाहतोय गोलंदाजी मारतोय. गोलंदाज सज्ज आहे. स्ट्राइकला बॅट्समन आहे सुमित. वर्ली विभागातील हा खेळाडू आज मात्र आपल्या गावाच्या नावासाठी गावाच्या संघासाठी दाखल झालाय. आई गावदेवी चालीचाकोन चषक या मैदानावरती. नॉन स्ट्राइकला मुकुंद. पुण्यावरून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी मुकुंद दाखल झालाय. तर घाटकोर मध्ये सातत्याने सराव करणारा वीरेंद्र मोरे बोरज ब्लास्टर हा संघाकडून. मॅच स्टार्ट होते. पंचांनी ग्रीन सिग्नल. 3 ओव्हरची मॅच. पहिला चेंडू त्याच्यावरती प्रहार केला. हल्ला चढवलाय. आलाय सुमित याच्या बॅट मधून. अगदी नजाकत ताकदीचा पुरा वापर करून चौकार आलाय. चौकारानं खातं खोलतोय सुमित. वीरेंद्र मोरेवरती मागील मॅच मध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. त्याच वीरेंद्रवरती प्रहार केला. हल्ला चढवलाय. पुन्हा मोरे वीरेंद्र सुमित स्ट्राइकला. आता मात्र चांगला चेंडू. फसवा चेंडू होता. बॅटचा बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा वीरेंद्र मोरे गोलंदाजी मारतोय. सज्जाला स्ट्राइकला सुमित. त्याच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. चांगला चेंडू.
बघा पहिला एक चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज वीरेंद्र मोरे याने. 2 लगातारचे चेंडू निर्धाव आलेत. नेक्स्ट मॅच असेल उमरठ स्पोर्ट क्लब वर्सेस कालभैरवनाथ क्रिकेट क्लब खांडज. उमरठ स्पोर्ट क्लब वर्सेस कालभैरवनाथ क्रिकेट क्लब खांडज. पुन्हा फटका सजलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून जातोय, आर पार सीमारेषा पार येतोय. प्रदर्शक आहे एका धावेवरती समाधान. स्ट्राईकला आता मुकुंद असेल. एक धाव पूर्ण होते, धाव संख्येत भर, धाव संख्या एका धावने पुढे जाते. 9 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू वीरेंद्र मोरे, उंच पुरासा गोलंदाज, घाटकोपर ज्याच्या नावाची चर्चा सातत्याने राहते, वीरेंद्र मोरे वीरू. फटका तर सुजलाय. पॉइंटला क्षेत्रक्षण चुकी केली, एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न करतायत इथे तू मै चालू आहे दोघांमध्ये, परंतु आपण पाहिलं वेट आणि वॉच केलं, चेंडूवरती नजर ठेवली सुमितने आणि एक धाव पूर्ण बघितला आपण तिसऱ्या धावेसाठी, परंतु नाही, कारण सुमितला माहिती आहे स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला, दुसरी धाव यशस्वी झाली. 2 धावा पूर्ण. धाव संख्येचा विचार केला तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धाव आहेत बिनबाद 11 धावा धाव फलकावरती. वैभव मागील मॅच मध्ये 2च धावा खर्च केले, आता मात्र धावा जास्तच्या खर्च केलेत वीरेंद्रने. बक्षीस पात्रामध्ये 3रा संघ असेल या स्पर्धेमध्ये. उमरठ स्पोर्ट क्लब आणि कालभैरवनाथ क्रिकेट क्लब खांडज. आपण आला असाल तर आपण आल्याची नोंद आमच्यापर्यंत कळवायची आहे. उमरठ स्पोर्ट क्लब आणि कालभैरवनाथ क्रिकेट क्लब खांडज. वैभव स्ट्राईकला सुमित, त्याच्या बॅट मधून 2 चौकार पाहिले पॉवर प्ले मध्ये. तो सुमित इथे कीपरने चुकी केले, चेंडू पाठीमागे निघून जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर. वैभव चांगली गोलंदाजी करतोय. वैभव नौका गोलंदाज आहे, परंतु त्याची लेंथ आणि लाईन चांगली आहे. अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी करतोय तो वैभव. समोरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय, वीरू मोरे लांबून जातोय. एक धाव पूर्ण होते. एका धावेवरती समाधान मानावलं ते मुकुंद यांना. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. तोपर्यंत आता स्ट्राईकला सुमित आलाय, ज्याच्याकडे चौकार मारण्याची क्षमता आहे, षटकार मारण्याची क्षमता आहे. तो सुमित बऱ्याच वेळा सुमितने आपल्या संघाला विजयाकडे दिशेने घेऊन गेला. बरेचसे सामने त्याने जिंकून दिलेत. ऊन पावसाळे क्रिकेटचे त्यांनीही पाहिलेत. बरीचशी क्षमता आहे त्याच्याकडे. बॉक्स क्रिकेट असेल, ओपनचं क्रिकेट असेल, बरंचसं क्रिकेट, डे नाईटचं क्रिकेट त्यानेही केलेलं आहे सुमित. स्ट्राईकला आपण पाहतोय. चला फास्ट बोरच प्लीज. पंच आमच्याकडे होतात, जमिनीला समांतर हात करतात. वाईट चेंडू, वाईटने संघाच्या धाव संख्येत भर होईल. वैभव चांगली गोलंदाजी. सुरुवातीचे 2 चेंडू चांगले टाकले होते, त्यानंतर दबाव आला, कारण सुमित समोर गोलंदाजी करायची आहे. तेवढं सोपं नाहीये, कडवं आव्हान आहे वैभव पुढे, कारण सुमितचे 2 चौकार त्याने पाहिलेले आहेत. फटका तर सजवला, झेज करतोय. ही ते चुकी केली, ही चुकी तुम्हाला महागात पडू शकते. साधा सोपा झेल होता, चुकी केली मैदानामध्ये आणि एकच धाव इथं धाव फलकावरती. झेल घ्यायचा होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षक तैनात होता. फटका तर सजवला होता. ज्याच्या बॅट मधून धावा येत आहेत, जो एक घातक फलंदाज आहे, तो त्याचा झेल सुटला. झेल सुटल्यानंतर कित्येक खेळाडूंनी काय उपद्रव केलेत ना मैदानामध्ये, हे आम्ही काही नव्याने सांगायची गरज नाहीये. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला आता येतोय मुकुंद. पुन्हा वैभव सज्ज झाला. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज. इथे कीपरने पुन्हा चुकी. एक चुकी सिंगल अतिशय वेगाने, चित्याच्या चपल्याने हरणाच्या वेगाने
ही धाव पूर्ण होते. एक एक धावांसाठी धाव केले. चांगलं कॉर्डिनेशन आणि कॉम्बिनेशन आहे. दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला ना बाबा तर दोघांचं कॉर्डिनेशन जर आपण पाहिलं एक हातातले धाव काढतायत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर बोरावळे संघाकडून ते होत नव्हतं, परंतु ह्या दोघांमध्ये म्हणजे मुकुंद आणि सुमितचं कॉर्डिनेशन चांगलं आहे, कॉलिंग चांगलं आहे, ताळमेळ चांगला बसवला, पार्टनरशिप बीट करतायत, कारण आम्हाला जिंकायचं आहे. पटकन सजवला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. वीरेंद्र मोरे चेंडू अडवला, फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. यशस्वी एक धाव. चेंडूवरती नजर ठेवतात मुकुंद आणि सुमित. वैभव नौखा खेळाडू आहे, चांगलं कामकाज त्याच्या माध्यमातून ब्लू जर्सी मध्ये मंगेशजी बेलोसे यांनी स्पॉन्सर केलेली ही जर्सी आज आपण पाहतोय संपूर्ण एका किट मध्ये हा संघ. वेगाने धाव पूर्ण, चांगली रनएबिलिटी विकेट मैदानावरती एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 18. पहिला गोलंदाज वीरेंद्र 11 धावा खर्च केल्या, तर वैभवने 7 धावा खर्च केले. धावसंख्येचा जर विचार केला तर 18 धावा धावफलकातील. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज कोण असेल? बोरज ब्लास्टर या संघाकडून. बोरजला मी विनंती करतो की आपण शेवटचा गोलंदाज मात्र अतिशय फास्ट. सागर शिंदे, आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. सागर शिंदे. नितेश अठरा धावा. 18 कोण आले? ज्ञानेश्वर दादा खेडेकर यांचंही इथे आगमन झालंय, त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द. सुमन आणि सरचे स्वागत. सागर शिंदे, आपण कुठे असाल आपण व्यासपीठाशी संपर्क करा. गोलंदाजी मारुती, गोलंदाज सज्ज झालाय. प्रवीण शेवटचा आणि अंतिम गोलंदाज प्रवीण. आडव्या बॅटने फटका सजवलाय, चेंडूने बरीचशी उंची घेतली. आला अगदी लांब वरचा षटकार मुकुंदच्या बॅट मधून अगदी खणखणीत दर्जेदार असा षटकार आलाय. ह्या षटकाराने संघाचा धावफळ वेगाने पुढे जाईल. 24 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचं ओव्हर आहे, धावा बनवायचे, धावाचा डोंगर करायचा आहे समोर संघाकडे, कारण दोन्ही संघाने जिंकायचं आहे. परंतु दोन्ही संघ इथे हार मानणार नाहीयेत मैदानामध्ये. झेलची संधी आणि गडी बाद होतोय. जशास तसं उत्तर दिलंय. ज्ञानेश्वर दादा खेडेकर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचंही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. सरश स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जशास तसं उत्तर दिलंय. ज्या मुकुंदच्या बॅट मधून षटकार आला ना मित्रांनो, त्याच मुकुंदला माघारी पाठवण्याचं काम केलंय प्रवीणने. काय गोलंदाजी केले, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय प्रवीण मोरे. उमरट स्पोर्ट क्लब कर्णधार आणि कालभैरवनाथ क्रिकेट क्लब खांडज. उमरट आणि कालभैरवनाथ क्रिकेट क्लब खांडज. उमरट स्पोर्ट क्लब अ. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मंगेश पवार. मंगेश आलाय. गोलंदाजी बार होते, आपण प्रवीणला पाहतोय. खोदून काढलाय समोरच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. वीरू लांबून आला, एक धाव पूर्ण. दुसरीचा रनअप घेतलं अतिशय वेगाने. दुसरी धाव चुकीच्या दिशेने थ्रो केलाय. जर किपरच्या दिशेने थ्रो केला असता तर कदाचित इथे गडी बाद होण्याचे चान्सेस होते, परंतु फेकी चांगली नाही झाली. विडी करून स्वतः मान्य करावं लागेल वीरेंद्र मोरेला. 2 धावा रोखू शकले नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या वेगाने पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 वरती. 26 धावा. कट केला फक्त क्षेत्ररक्षक आहे. शॉट म्हणून आपला क्षेत्ररक्षक तैनात होता. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 27 वरती. आता स्ट्राईकला आलाय सुमित, ज्याच्या बॅट मधून आपण 2 चौकार पाहिले होते.
तो सुमित सलामीचा सलामीवीर. शेवटचे काही चेंडू आहेत, एखादा मोठा फटका मारणार का इकडे दोन धाव काढणार याच्याकडे लक्ष लागले ढवळे संघाचं, कारण समोर संघ ताकदवान आहे धावसंख्येचा. उलटा चेंडू त्याच्यावरती प्रहार, हल्ला 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 आलाय सुमितच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या वेगाने पुढे 34 वरती जाऊन पोहोचले. तेहतीस धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू खोदून काढलाय, एक धाव पूर्ण होते. दुसरीसाठी प्रयत्न स्वतः प्रवीण जात आहेत. 2 धावा इथे यशस्वी होता. तिसरीचा प्रयत्न करणार का, रनअप घेतलंय परंतु नाही. ही ते घडतंय काय बिघडतंय का आपण पाहू. गडी बाद 2च धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 35 जिंकण्यासाठी बनवायच्या 36 धावा बोरस ब्लास्टर या संघाला. चला चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघ अपेक्षा प्रेक्षक सजवायचा आहे. उमरस स्पोर्ट क्लब आणि कालभरणार क्रिकेट क्लब खांडस दोन्ही संघाच्या करणार आपण टॉस बॉक्स साठी यायचं आहे. इथे समीर महाबदे यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. समीर महाबदे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. समीर महाबदे गाव बोरावळे आणि टॉस का उडवण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर दादा खेडेकर यांना. खेडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला संघ आहे उमरस स्पोर्ट क्लब, एका बाजूला संघ आहे कालभरणार क्रिकेट खांडस. उमरस स्पोर्टचा खेळाडू म्हणजे कर्णधार येथे उपस्थित आहे. खांडस खांडस कालभरणार क्रिकेट क्लब खांडस. सागर शिंदे आपण माईकशी संपर्क केला. सागर चला चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघ, चला चंद्रगड वॉरियर्स ढवळे संघ चला मैदानामध्ये. बघा कारण आपण जर लेट केला तर मग नंतरचे ओव्हर्स कमी केल्या जातील, आपल्याला चांगला खेळ खेळता येणार नाहीये. चंद्रगड वॉरियर्स बोरस ब्लास्टर तुमचे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. आमचे खेडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खांडस खांडस संघ या तुमचा खांडस या खांडस. काल भैरवनाथ क्रिकेट क्लब खांडस कर्णधार बोरस बोरस चला बॅट्समन पाठवा. चंद्रगड वॉरियर्स ढवळे क्षेत्ररक्षण सजवा. ढवळे संघ सागर शिंदे सागर शिंदे या इकडे. नितेश शिंदे आणि सागर शिंदे किंवा कमिटीचे कोणी सभासद असतील जरा या माईक कडे प्लीज. सागर सागर शिंदे आपण या लवकर प्लीज. चला चंद्रगड वॉरियर्स ढवळे आपण क्षेत्ररक्षण लावा, थोडाही उशीर करू नका कारण बराचसा वेळ झालाय. जवळ आता घड्याळात जर आपण पाहिलं तर 2:15 झालेत. चला
दीनान आणि त्याच्या जोडीला वैभव आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पहिलं पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजी मारुती गोलंदाज सज्ज झालाय. निवृत्ती चल आयोजक आपण निर्णय कळवायचा आहे किती ओव्हरची मॅच असेल. नेक्स्ट मॅच टॉस करून घ्या त्या पद्धतीने. स्ट्राईकला निनान थोडं फास्ट घ्या मी विनंती करतोय कारण बराचसा उशीर झालाय. मी दोन्ही पंचांना विनंती करतोय टाइम लावा. 3:13 झालेत. निनान चला चालू करा मॅच. पंच एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतात. तू मैमै चालू आहे. विजयजी शिंदे साहेब काकाजी शिंदे साहेब यांचं इथं आगमन. सोहम शिंदे साहेब यांचं इथं आगमन झाले. संपूर्ण इथं मान्यवर उपस्थित त्यांचं आपण स्वागत करतोय. या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला थोडं फास्ट घ्या हो मित्रांनो प्लीज. बघा मॅच कव्हर होणार नाहीत मित्रांनो कारण एका दिवसामध्ये 16 टीम आपण कव्हर करतोय. आडव्या बॅटने फटका सजवलाय. अगदी आलाय लांब लांब वरचा षटकार. खांडस संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय तर उमरट संघाला आमंत्रित केलंय. उमरट षटकार निवृत्तीवरती प्रहार केलाय वैभवने. 7 धावा धाव फलकावरती. प्लीज थोडाही टाइमपास करू नका मित्रांनो. मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला मनापासून करतोय. चेंडू वाईट. पंच दबाव आला प्रेशर आलाय. 8 धावा धाव फलकावरती. पुन्हा गोलंदाजी मारुती. आडव्या बॅटने फटका सजवलाय. येतोय अगदी लांबवरचा षटकार. काय बॅटिंग करतोय. आक्रमक पवित्र धारण केलं वैभवने. आपल्या नावाला शोभेल असं काम मैदानामध्ये करतोय वैभव. निवृत्तीवरती प्रहार करतोय. हल्ला करतोय. धावसंख्या वेगाने पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय 14 वरती. छत्तीस धावा बनवायचे. 14 धावा धाव फलकावरती. आक्रमक झालाय तो वैभव बोरस ब्लास्टर या संघाचा. 14 धावा. कीपरने चुकी केली. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न करणार का नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जातोय. निवृत्ती थोडीशी महागडी गोलंदाजी पॉवर प्लेची ओव्हर थोडीशी महागडी करतोय. 15 धावा धाव फलकावरती. पहिली ओव्हर प्रगतीपथावरती असताना 3 ओव्हरची मॅच आहे. 36 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन नीनानला आपण पाहतोय.
फटका सजवला शतश त्याला हुलकावून चेंडू एक धाव पूर्ण होते दुसरीचा प्रयत्न तोपर्यंत चेंडू थांबणार नाही चेंडूने सीमारेषा पार केले आलाय ब्रँडेड नीनाद मोरेच्या बॅट मधून चौकार ह्या चौकाराने संघाचा धावफलक पुढे घेऊन जातोय 19 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा घेतलाय तो वैभवच्या बॅटमधून 2 षटकार नीनांच्या बॅटमधून चौकार धावसंख्या वेगाने पुढे गेली धावफलक जाऊन पोहोचलाय 19 वरती तेरा बॉल 17 धावांची गरज 13 चेंडू 17 धावांची गरज थोडीशी महागडे ठरलाय निवृत्ती आपल्या संघासाठी पॉवर प्लेची ओर हाताळताना शेवटचा चेंडू डॉट आलाय 12 चेंडू 17 धावा चला थोडस फास्ट घ्या मित्रांनो नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल काल भरवून क्रिकेट खांडस संघाने टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करायचा निर्णय तो उमर स्पोर्ट क्लब या संघाला बॅटिंग करायची आहे हे पहा मी दोन्ही संघांना विनंती करतोय प्लीज मित्रांनो अजून आपल्याला 1 2 3 4 5 6 मॅचेस 6 ते 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत याचं बहाणा असू द्या आयोजकांना सहकार्य करा थोडंसं फास्ट घेतलात मित्रांनो गोलंदाजी मारुती गोलंदाज सज्ज झालाय मंगेश पवार स्ट्राईकला वैभव आहे ज्या वैभवच्या बॅटमध्ये 2 षटकार आपण पाहिले तो वैभव फटका सजवला एक धाव पूर्ण होते दुसरीसाठी प्रयत्न अतिशय वेगाने दुसरी धाव इथे पूर्ण होते बघता बघता 2 धावा पूर्ण झालेत चांगली रणनीती विकेट मैदानावरती वैभव आणि नीना याची 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत संघाचा धावफलक जाऊन पोहोचला 21 वरती अजूनही 15 धावांची गरज आहे 36 धावा बनवायच्यात 21 धावा धावफलकावरती इथून पुढे 15 धावा बनवावं लागतील 11 बॉल 15 धावांची गरज अगदी गॅप शोधला शतशक नाहीये चेंडू थांबणार नाही चेंडू निघून जातो सीमारेषा पार एक कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा आलाय चौकार जागा बनवून रूम बनवून हा चौकार आलाय काय बॅटिंग करतोय चेंडूवरती नजर ठेवतोय शिंदे साहेब आपण पाहतोय वैभव हा बॅटर आहे चांगलं बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी हा चेंडू 11 धावांची गरज वैभव आक्रमक पवित्रा बोरस संघाचा वैभव काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये षटकार चौकाराची आतिशबाई थांबायला तयार नाही वैभव वैभव हे वादळ आहे मैदानामध्ये एकटा लढतोय एकटा भिडतोय वैभव पुन्हा त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण निवड चेंडू तर निघून जातो एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने चित्याच्या चपलायन हरणाच्या वेगाने दुसरी धाव इथे पूर्ण होते धावांसाठी धाव करतायत ते वैभव आणि त्याच्या साथीला निनान धावसंख्या 2 ने पुढे जाते धावफलक जाऊन पोहोचलाय 29 वरती 36 चा पाठलाग 29 धावा धावफलकावरती अजूनही 7 धावांची गरज इथे चिकी सिंगल रिस्क घेतली लेग बायची धाव
एका धावेने संघाचा धावसंख्येत भर 30 धावा. काल भैरवनाथ क्रिकेट क्लब खांडज, काल भैरवनाथ क्रिकेट खांडज जशी ही मॅच संपेल तसं आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. काल भैरवनाथ क्रिकेट क्लब खांडज जशी ही मॅच संपेल तसं आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. उमरस स्पोर्ट क्लब आपण आपले दोन्ही बॅट्समन तयारी ठेवा. 30 धावा धाव फलकावरती, अजूनही 6 धावांची गरज आहे. 8 बॉल 6 धावा, 8 बॉल 6. वैभवचा आक्रमक पवित्र आपण पाहिलाय. अगदी सनसनीत असा फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण होते. एका धावेवरती समाधान मानावं लागलं ते नीनानला. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाचा धावफलक जाऊन पोहोचला 31. अजूनही 5 धावांची गरज आहे जिंकण्या. 7 चेंडू 5 धावा. एखादा मोठा फटका मारून मॅच फिनिश करणार का वैभव? का स्ट्राइक घेऊन नीनाला स्ट्राइक वर आणून देणार? आक्रमण, हल्ला हल्ला केलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने झेल टिपलाय. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट माघारी जाते. चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये लवकर या पोरच. चांगला फटका सजवला होता, क्षेत्ररक्षक तैनात होता. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट माघारी गेले. मॅच आता चुरस आहे. मॅच मध्ये जिवंतपणा आणायचं काम केलंय हा गोलंदाज आहे मंगेश याने, कारण शेवटच्या चेंडूवरती विकेट आले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकात धावा आहेत त्या 31. 6 चेंडू 5 धावांची गरज. 6 बॉल 5 ची मॅच. शेवटचे 6 चेंडू 5 धावा. ह्या धावा रोखू जाऊ शकल्या जातील का? ह्या धावा बनवल्या जातील का? बॅटिंग साठी मैदानामध्ये वीरेंद्र मोले. स्ट्राइकला आता आहे नीनान. 6 बॉल 5 धावांची गरज. स्ट्राइकला नीनानला पाहतोय. गोलंदाजी मारतोय गोलंदाज सुमित मोरे. सुमितला 6 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल संघाची संपूर्ण जबाबदारी सुमितच्या खांद्यावरती आहे. 6 बॉल 5. मागील आपण मॅच पाहिली होती. 13 बॉल 13 ची मॅच होती. मॅच आली होती 4 बॉल 6 वरती मॅच आली. 2 बॉल 4 वरती मॅच येऊन टेपली होती. गोवेले वर्सेस मॅच होती बोरावळे ही मॅच. सुमित सज्ज झालाय. 6 बॉल 5 धावा बनवायचे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. फटका तर सजवला, क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून गेला आर पार, सीमारेषा पार. येतोय षटकार. संघ विजय होतोय तो बोरस ब्लास्टर. आणि बक्षीस पात्र मध्ये 3रा संघ दाखल झालाय तो आहे बोरस ब्लास्टर हा संघ. चला खांडज, काल भैरवनाथ क्रिकेट क्लब खांडज आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि उमरस स्पोर्ट क्लब आपण आपले दोन्ही बॅट्समन पाठवा. मालिकावीर ठरतोय. बोरस संघाचा वैभव आपण याचे सामनाचा पुरस्कार. गोलंदाजी करत असताना 7 धावा खर्च केल्या. बॅटिंग करत असताना वैयक्तिक 22 धावा बनवल्या आणि आपल्या संघाला विजयाकडे